श्री स्वामी समर्थ. एक दिवस स्वामी समर्थ निवांत बसले असताना स्वामींचे भक्त येतो स्वामींना भेटायला. स्वामी त्याला विचारतात की काय बाळा, कसा आहेस तू? तो भक्त म्हणतो, स्वामी माऊली, माझी परिस्थिती खूप कठीण झाली आहे, काय करू मी आता? स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटते की परिस्थिती कठीण झाली आहे, पण आम्हाला दिसते की तू आता मजबूत होण्याच्या सर्वात महत्त्वाच्या मार्गावर आहेस. आम्ही तुम्हाला अडथळे देत नाही बाळा, आम्ही तुम्हाला दिशा दाखवतो. तू फक्त माझे नाम स्मरण करत राहा. आम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू, त्यासाठी तू प्रार्थना करत राहा. बाळा, तू जे प्रयत्न करतोस ना, त्याचे फळ तुला मिळणारच. तुला ते आता दिसत नसले तरी यश तुझ्याकडे येणाऱ्या मार्गावरच आहे. बाळा, तुझा जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी झाला आहे. बाळा, प्रत्येक संकट हे तुला काहीतरी नवीन शिकण्यासाठी येत असते. पण बाळा, आम्ही तुझा हात धरला आहे ना, तो आम्ही कधीच सोडणार नाही. तू फक्त हिंमत हरू नकोस आणि आमच्यावर विश्वास ठेव. आणि बाळा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची तुला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. आम्ही तुला कोणताही काटा टोचून देणार नाही. बाळा, कठीण परिस्थिती कधीच कायम नसते, पण बाळा, आमची कृपा तुमच्यावर कायमच असते, हे लक्षात ठेव. बाळा, आमच्या नजरेतून काही सुटत नसते. आम्हीच ठरवतो की कधी तुम्हाला आधार द्यायचा आणि कधी तुम्हाला मजबूत करायचे. त्यासाठी बाळा, समाधानी राहा, सुखी होशील आणि भक्ती करा, प्रार्थना करा. बघा, तुमची प्रगती होणारच. तेव्हा तो भक्त म्हणतो, स्वामी माऊली, गुरुकृपा म्हणजे काय? स्वामी म्हणतात, बाळा, गुरुकृपा म्हणजे जीवनात दुःख येऊ नये असे नाही, पण दुःखातही दुःखी होऊ नये. ती वेळ कधी निघून जाते हे कळत नाही, ही गुरुकृपा आहे. बाळा, समजले का तुला? तो भक्त म्हणतो, हो स्वामी माऊली. स्वामी म्हणतात, बाळा, देवाची भक्ती म्हणजे मागणे नव्हे, भक्ती म्हणजे स्वतःला समर्पित करणे. तसेच बाळा, परमेश्वराला सर्वात जास्त काय आवडते सांग? तो बाळ म्हणतो, स्वामीराया, मला नाही माहिती, तुम्ही सांगा ना. ऐका, आपण वाईट दुर्गुण आणि वाईट कर्म सोडून दिले की परमेश्वराला आनंद होतो. हेच तर परमेश्वराला आवडते, कळले का बाळा? तसेच बाळा, परमेश्वराला जो शरण जातो त्याला कोणाचीच भीती वाटत नाही. अरे, सर्व चमत्कार करता येतात, पण परमेश्वराला शरण जाणे फार कठीण असते. आणि माणसाने कधीच वेळ वाया घालू नये, कारण वेळ ही आपल्याला तिच्या मागे पळवत असते. वेळेसोबत चालायची, तिचा आदर करायचा, तेव्हाच ती वेळ तुमचे महत्त्व वाढवेल ना, आणि तेव्हाच तुमचे जीवन सार्थकी लागेल. आयुष्य कितीही कठीण असले तरीही दिशा चुकलेल्या आयुष्याला पावलोपावली अचूक मार्ग दाखवणारे आम्हीच असतो. बाळा, जिथे तुम्ही स्वतः हरता तिथे आमची साथ तुम्हाला परत उभे करते. आणि स्वतःवर विश्वास ठेवायला जरा शिका, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही लोक अपयश आले का घाबरता? जर अपयश आले की नाराज होता, पण बाळा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण बाळा, ही कधी कधी दाराला घट्ट कुलूप लावते, उघडता उघडत नाही. पण म्हणून आपण घरात जाणे सोडून देतो का? नाही ना. तुम्ही परत प्रयत्न करता आणि ते कुलूप पटकन उघडते. तसेच बाळा, आयुष्यातही काही प्रयत्न थांबवायचे नसतात. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि बाळा, प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी मनापासून विश्वास होता की परमेश्वर आपल्याला संकटातून बाहेर काढणारच. तेव्हा परमेश्वराला यायलाच लागते. परमेश्वर मला पण काढतीलच, हा आपला विश्वास हवा. मग परमेश्वराला येणे भागच पडते. स्वामी म्हणतात, बाळा, हे पण लक्षात ठेव की कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला थोडा उशीर होतो, पण कृपा आमची योग्य वेळीच होते. तेव्हा तो बाळ स्वामींना प्रश्न करतो की स्वामीराया, हा दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे काय? स्वामी म्हणतात,
बाळा, दत्त म्हणजे दिलेला, ज्याने स्वतःला शिष्यांसाठी आणि जगतासाठी दिले आहे, तोच दत्त आहे. दत्त दिगंबर तो फक्त एका ठिकाणी नाही, तो चराचरात आहे, अवधूत आहे. त्याला कोणतीही मर्यादा नाही. बाळा, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे ना? बाळ म्हणतो, होय स्वामीराया. तसेच बाळा, उपासना करताना आपला भाव व मन यात एकाग्रता साधली तर निश्चितच आपली प्रगती होते. तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया, तुमचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आमचाच होतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुला आमचा अनुभव आला असेल ना? अरे, देवावर मनापासून विश्वास ठेवला की देव पण आपली इच्छा ताबडतोब पूर्ण करतो. स्वामी बाळाला म्हणतात, बाळा, आता इतकेच तो आता घरी जा, आता खूप रात्र झाली आहे. तेव्हा तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.